माझे वडील आयुष्यभर सौदी अरेबियात कष्ट करून मला पैसे पाठवत राहिले. जेव्हा ते परत आले तेव्हा मी त्यांना नोकरासोबत नोकराच्या क्वार्टरमध्ये ठेवले. आता वडील कमवण्याच्या लायकीचे राहिले नव्हते आणि मी त्यांची सेवा करू शकत नव्हतो. वडील आजारी पडले तर नोकराने त्यांना रुग्णालयात नेले. माझे वडील मला बोलावत होते पण मी शिवीगाळ करून फोन कट करायचो. शेवटी नोकराने त्यांना आपल्या घरी नेले. अनेक वर्षानंतर मी एका मोठ्या कंपनीत मुलाखत द्यायला गेलो तेव्हा तिथल्या मालकाला पाहून माझे होश उडाले. माझं नाव रंजन आहे. माझ्या वडिलांनी परदेशात जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता जेव्हा मी फक्त 4 वर्षांचा होतो. माझी आई खूप कडक स्वभावाची होती. ती नेहमी वडिलांना म्हणायची, माझ्याजवळ बसून थोडा वेळ घालवू नकोस, जाऊन पैसे कमव. माझे वडील आईवर खूप प्रेम करत होते. तिच्या बोलण्यामुळेच त्यांनी घर सोडून परदेश गाठला. त्यांनी संपूर्ण आयुष्य परदेशात कष्ट केले. वडिलांच्या त्यागामुळे आमचे घर गरिबीच्या रेषेच्या वर गेले. आमच्याकडे मोठं घर होतं, एक छोटी कार होती आणि दर महिन्याला ते आम्हाला भरपूर पैसे पाठवत. त्यांच्या कष्टामुळे माझं आयुष्य आरामदायक झालं. मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि कधीच कोणत्याही आर्थिक अडचणीत सापडलो नाही. आईचं निधन झालं पण वडील तिच्या अंत्यसंस्कारालाही येऊ शकले नाहीत. कदाचित त्यांच्या नात्यात तोच कडवटपणा होता ज्यामुळे दोघांनीही आपली मनं कठोर केली होती. मला वाटतं आईलाही याचं फारसं दुःख नव्हतं आणि वडिलांनीही कधी तक्रार केली नाही. त्यांनी आपल्या प्रेमाचा आणि नात्याचा त्याग करून माझं आयुष्य घडवलं. नंतर माझं लग्न झालं. मी माझ्या पसंतीने मालतीला जीवनसाथी म्हणून निवडलं. लग्नानंतर मी वडिलांना मालतीचा फोटो पाठवला. ते खूप आनंदी झाले. आम्ही दोघं वडिलांनी मेहनतीने बांधलेल्या घरातच राहत होतो. एके दिवशी वडिलांनी मला फोनवर सांगितलं की आता ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांना घरी परत यायचं आहे. मी ही गोष्ट मालतीला सांगितली तर ती आधी गप्प राहिली. नंतर म्हणाली, राहणार कुठे? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आणि कुठे राहणार? ह्याच घरात राहतील ते. हे त्यांचंच घर आहे आणि त्यांचं दुसरं कुठे ठिकाण नाही. आईही आता नाहीये. मालतीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तिने थंड स्वरात उत्तर दिलं, माझ्याने तुझ्या म्हाताऱ्या वडिलांची सेवा होणार नाही. तुला माहिती ना, हे लोक म्हातारे झाले की लहान मुलांसारखे वागतात. हट्टी, समजून न घेणारे आणि अतिसंवेदनशील. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि सौम्यपणे समजावले, पाहिलंस ना, तुला त्यांचा सन्मान करायची गरज नाही. ते आपलं काम स्वतःच करतात. पण मालतीच्या वागणुकीत काहीच बदल झाला नाही. ती अजून कठोर झाली आणि म्हणाली, आधी त्यांना विचारून घे की ते काही पैसे घेऊन येत आहेत का रिकाम्या हातानेच येत आहेत. पैसे असतील तर ठीक आहे, थोडीशी सेवा करेन, नाहीतर काही अपेक्षा ठेवू नकोस. तिचं हे बोलणं ऐकून मी गोंधळात पडलो. मनात विचार आला की कदाचित ती बरोबरच बोलत आहे. परदेशातून परत येणारे बरेचदा चांगला पैसे घेऊनच येतात. बाबा देखील आयुष्यभर परदेशातच होते. कदाचित काहीतरी साठवले असेल. मी ताबडतोब बाबांना फोन केला. औपचारिक विचारपूस केल्यानंतर मी थोड्याशा संकोचाने विचारले, बाबा, तुम्ही जेव्हा परत येताय तेव्हा काही बचत घेऊन येताय का? बाबा काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, बेटा, तुला आठवतंय ना आपण किती गरिबीत होतो? मी तर तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी परदेशात गेलो होतो. जे काही मिळवायचं ते सगळं तुलाच पाठवत होतो. माझ्याकडे काहीच शिल्लक नाही. मी थोड्या अस्वस्थतेने विचारले, पण बाबा, इतक्या वर्षात थोडंफार तरी काही शिल्लक ठेवलं असेल ना? ते हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, बेटा, इतकंच आहे की परतीच्या तिकिटाचे पैसे सुद्धा उधार घेतलेत. असं समज की एखादा लुटलेला थकलेला सैनिक आपल्या घरी परत येतोय. बाबांचे हे बोलणं ऐकून माझं मन खालीच आलं. मी त्यांना फोनवर सांगितलं की तुम्ही नक्की या, पण आतून मन खूपच हळवं झालं. माझ्या मनात कल्पना होती की बाबा भरपूर पैसे घेऊन परत येतील. कदाचित आपल्याला अधिक सुविधा आणि आराम मिळेल. पण जेव्हा कळालं की ते रिकाम्या हाताने येत आहेत तेव्हा वाटलं जसं एखादं उजाडलेलं राज्य पुन्हा आपल्याकडे परत येत आहे. एक लुटलेला राजा परत येतोय. मालतीशी माझा प्रेमविवाह झाला होता, पण लग्नानंतर ती माझ्यासाठी एक वेगळीच परीक्षा बनली. तिच्या इच्छा आणि गरजांच्या बाबतीत ती कधीच तडजोड करत नव्हती. सतत नवीन कपडे, महागड्या ब्रँडच्या ब्युटी पार्लरचे खर्च आणि असंख्य मागण्या.
मी तिला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला मर्यादित उत्पन्नात जगावं लागेल, पण ती उपेक्षेने म्हणायची, हे तुझं कर्तव्य आहे की माझे खर्च उचलशील. मी काहीही इच्छा जबरदस्तीने लादलेली नाही, फक्त तेच मागते जे माझा अधिकार आहे. तिचा हा हट्ट दरमहा माझं बजेट कोलमडून टाकायचा. मी एका मध्यम स्तराच्या कंपनीत नोकरी करत होतो. पगार इतका होता की घर खर्च व्यवस्थित चालू शकतो. पण मालतीच्या अनावश्यक मागण्यांमुळे मला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. घर आमचं होतं, गाडीही आमची होती आणि एक नोकरही ठेवलेला होता. त्याचं नाव रघु होतं. तो घरातील सारं काम सांभाळायचा. हिवाळ्याच्या थंडीतही तो दिवस रात्र व्यस्त असायचा. मालतीला तिच्या आयुष्यात व्यावहारिक दृष्ट्या काही काम नव्हतं, पण तरीही ती नेहमी थकलेली आणि तक्रार करत असायची. ती बऱ्याचदा तिचा कंटाळा व्यक्त करायची आणि मला असं वाटायचं की ती तिच्या आयुष्यात आनंदी नाही. मी अनेक वेळा तिला सांगितलं, मालती, तुला तर काही काम करावं लागत नाही, नोकर सगळं करतो, मग तू का थकतेस? पण ती कधी थेट उत्तर देत नव्हती. गोष्ट वळवायची किंवा नवीन मागण्या मांडायची. आता जेव्हा बाबा परत येणार असल्याचं कळालं तेव्हा माझं मन विचित्र उलथापालथीत गेलं. मला अंदाज होता की बाबांच्या येण्याने घराचं वातावरण बदलेल. मालतीला आधीच लहान लहान गोष्टींवर राग यायचा आणि जर बाबांच्या येण्यामुळे तिला काही त्रास झाला तर सगळा राग माझ्यावर येईल. मी स्वतःला वारंवार म्हणायचो की कदाचित बाबांना घरात ठेवणं योग्य नाही. जर ते आले तर रोजचं भांडण सुरू होणार आहे. मालती तर आधीच रागट स्वभावाची आहे आणि बाबांच्या उपस्थितीमुळे ती आणखीन चिडचिडी होईल. मी विचार करायला सुरुवात केली की बाबांसाठी काही वेगळं व्यवस्थापन करावं. कदाचित त्यांना जवळच्या भागात भाड्याच्या घरात ठेवलं पाहिजे किंवा काही दुसरा पर्याय शोधावा. ज्या दिवशी बाबा येणार होते त्या दिवशी माझ्या पत्नीचा मूड खराब झाला होता. ती म्हणू लागली, आता तर तुमचे बाबा देखील येत आहे, त्यांची सेवा करावी लागेल, डोक्यावर दुपट्टा ओढून फिरावं लागेल. आपल्याच घरात जिथे 2 क्षण शांत बसायचं तेही आता शक्य होणार नाही. मी पत्नीला समजावलं की असं काही होणार नाही. मी ठरवलं आहे की तुला त्रास होणार नाही. ती म्हणाली की जर माझ्या खाजगी आयुष्यात कोणीही डोकं घातलं तर मी तुला सोडून जाईन. मी म्हणालो की अशी गोष्ट करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. हवाई विमानतळावर बाबांना पाहून माझ्या मनात आनंद आणि काहीशी गोंधळलेली भावना होती. ते फार वर्षानंतर परदेशातून परत येत होते, पण त्यांच्या हातात एक जुनी आणि छोटीशी सुटकेस पाहून मनात प्रश्न उभा राहिला की कदाचित ते फार काही घेऊन आले नाहीत. तरीही आशा होती की काहीतरी भेटवस्तू किंवा आठवण ठेवणारी गोष्ट असेल, कारण तेच ते बाबा होते ज्यांनी आपले संपूर्ण जीवन आपल्या आनंदासाठी वाहून दिलं होतं. जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो तेव्हा रस्त्यावर औपचारिक गप्पा झाल्या. बाबा थकलेले दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जणू ते एक दीर्घ आणि कठीण प्रवासानंतर आराम करत आहे. मी त्यांना जास्त प्रश्न विचारले नाहीत, कारण मला अंदाज होता की ते थकलेल्यामुळे जास्त बोलू इच्छित नाही. घरी पोहोचण्यापूर्वी मी एका हॉटेलमधून जेवण पार्सल करून घेतलं, कारण मला माहीत होतं की मालती ना काही जेवणाचं बघणार ना बाबांसाठी काही खास तयारी करणार. घरी पोचल्यावर मी बाबांना बसवलं आणि जेवण वाढलं. बाबांनी विचारलं, बेटा, माझ्या सुनबाईनं माझ्यासाठी जेवण नाही केलं का? त्यांचा प्रश्न मला थोडा विचित्र वाटला, पण मी हसून म्हणालो, नाही बाबा, तिची तब्येत बरी नाहीये आणि तरीही ती चांगले जेवण बनवत नाही, म्हणून मी हॉटेलमधून मागवून घेतलं. बाबांनी फक्त मान हलवली आणि काहीच बोलले नाही. ते जेवणात मग्न झाले, पण त्यांची ती शांतता मला जाणवत होती. मालती जशी आहे तशी बाबांना नमस्कार करायलाही बाहेर आली नाही. संध्याकाळ झाली तसं ती आपल्या खोलीतून बाहेर आली आणि थेट बाबांना म्हणाली, आपण तर आमच्या लग्नालाही नव्हतात, तर आता माझ्यासाठी काही गिफ्ट आणलं आहे का? तिचं हे बेफिकीर आणि कठोर वागणं पाहून मी चकित झालो, पण बाबांनी शांतपणे त्यांची शेवटची सोन्याची अंगठी काढून तिला दिली आणि म्हणाले, घे बाळा, हे ऐकून तुझ्या पसंतीची अंगठी बनव. मालतीने ती अंगठी कोणतीही शंका न ठेवता घेतली आणि म्हणाली, बरं, हे कामही मलाच करावं लागणार. ठीक आहे, धन्यवाद, असं म्हणत ती परत आपल्या खोलीत गेली. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, मला माझी खोली दाखव, मी खूप दुरून आलोय, थोडा आराम करतो. त्यांचा हा प्रश्न ऐकून मला अस्वस्थ वाटायला लागलं, कारण मी आधीच ठरवलं होतं की बाबांना रघुच्या क्वार्टरमध्ये ठेवायचं. मी थोडा संकोच करत म्हणालो, बाबा,
तुम्ही रघुच्या क्वार्टर्समध्ये राहाल? बाबांनी आश्चर्याने विचारलं. बेटा, हे घर तर खूप मोठं दिसतंय. इथे 6-7 खोल्या तरी असतील. मग माझ्यासाठी एक खोली नाही का? मी समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा, गोष्ट अशी आहे की मालतीशी तुमच्याशी आधी ओळख नाही आणि ती आपल्या पद्धतीनं राहते. जर तुम्ही घरात राहिलात तर तिला थोडं अडचणीचं वाटेल. क्वार्टर्समध्ये राहिलात तर तुम्हालाही आराम मिळेल आणि मी तुमची काळजी घेऊ शकेन. हे सगळं मी या हेतूने बोललो की काहीतरी सांभाळून जाईल. पण मला वाटलं की माझ्या बोलण्यामुळे बाबांना वाईट वाटलं असावं. त्यांची शांत नजर आणि डोळ्यातील खंत स्पष्ट दिसत होती, पण ते काहीच बोलले नाहीत. मी त्यांचं सामान उचलून रघुच्या खोलीकडे नेलं. ती एक लहानशी खोली होती, जिथं एका बाजूला रघुची खाट आणि काही जुनं सामान होतं. मी वडिलांसाठी दुसरी खाट टाकली. वडील शांतपणे आपल्या सामानाजवळ बसले आणि खोलीचं निरीक्षण करू लागले. त्यांच्या डोळ्यात ती चमक नव्हती जी मी नेहमी पाहायचो. ते थकलेले दिसत होते, कदाचित शारीरिक दृष्ट्याही आणि भावनिक दृष्ट्याही. रघुनं त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास आणून ठेवला आणि म्हणाला, बाबाजी, तुम्ही आराम करा. काही लागलं तर मला सांगा. वडिलांनी रघुचे आभार मानले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र रिकामेपणा होता. कदाचित ते त्या क्षणी हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी असा काहीतरी बंदोबस्त का करत आहे. रात्री मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा मालती टोमणा मारत म्हणाली, काय झालं? तुमच्या वडिलांना खोली आवडली का? मी तिला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या बोलण्यातून थांबली नाही. ती म्हणाली, मला माहिती होतं की तुमचे वडील आपल्या आयुष्यात लुडबुड करतील. आता बघा, ते सारखं काही ना काही मागत राहतील. मी शांत राहण्याचं पसंत केलं. म्हणतात ना, शांत राहा आणि 100 सुख उपभोगा. जर मी वडिलांची बाजू घेतली असती तर माझ्या पत्नीने माझं जगणं कठीण केलं असतं. म्हणून आधीच थेट बोलून टाकलं होतं. थंडीची तीव्रता वाढत चालली होती आणि हीटर शिवाय निभावणं कठीण झालं होतं. घरातल्या प्रत्येक खोलीत हीटर चालू होतं, पण वडिलांसाठी ठरवलेली खोली मात्र त्याला अपवाद होती. हा निर्णय माझा आणि मालतीचा एकत्रित होता, कारण आमचा एक नियम होता की नोकरांना अशा अतिरिक्त सुविधा देऊ नयेत ज्यामुळे वीजबिलात वाढ होईल. पण यावेळी रघु, जो आमचा नोकर होता, थोडा संकोच करत माझ्याकडे आला. त्याने सौम्य आवाजात सांगितलं, साहेब, माझं काही नाही. मी थंडी सहन करू शकतो, पण मोठ्या साहेबांना खूप त्रास होतोय. त्यांचं वय जास्त आहे आणि ही थंडी त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडची आहे. जर तुम्ही त्यांच्या खोलीत एक हीटर लावून दिलं तर बरं होईल. त्याचं बोलणं ऐकून मी काही क्षण शांत राहिलो. एका बाजूला त्यांचं बोलणं मला आतून हलवून टाकत होतं, पण दुसऱ्या बाजूला मला मालतीच्या प्रतिक्रियेचा अंदाज आधीच होता. जेव्हा मालतीशी या विषयावर बोललो तेव्हा तिचा स्वर नेमका तसाच होता जसा मी अपेक्षित केला होता. ती कठोरपणे म्हणाली, त्यांच्या थंडीबद्दल तू इतका त्रास का घेतो आहेस? तिथे कुठलाही हीटर लावला जाणार नाही. तुला कल्पना आहे का आजकाल विजेचे बिल किती जास्त येतात? तिच्या बोलण्यात कोरडेपणा आणि अनास्था स्पष्ट जाणवत होती. मी एक क्षण थांबलो. सौम्यपणे म्हणालो, मालती, ते माझे वडील आहेत. त्यांचं वय झालं आहे आणि ते आजारी पडू शकतात. आपण त्यांच्यासाठी निदान एक हीटर तरी लावू शकत नाही का? पण ती ऐकायच्या मूडमध्ये नव्हती. ती म्हणाली, तुझ्या वडिलांच्या थंडीसाठी आपण आपले खर्च का वाढवायचे? त्यांची एवढी काळजी असेल तर त्यांना त्यांच्या गावाला परत पाठव. इथे राहायचं असेल तर त्यांना आपलं सारखंच राहावं लागेल. मालतीच्या या शब्दांनी मला आतून ढवळून टाकलं. मी रागावरून म्हणालो, मालती, ते माझे बाबा आहेत आणि त्यांच्या जबाबदारीपासून मी पळ काढू शकत नाही. पण तिच्या बोलण्यामुळे मला हे कळून चुकलं की जर मी हा विषय पुढे रेटला तर आपल्या घरात शांतता आणखी बिघडेल. बाबांचं लक्षात ठेवून मी रघुला सांगितलं, कृपया कसंही करून रात्रीच्या वेळी मोठ्या साहेबांना गरम पाण्याची सोय करून ठेव, जेणेकरून त्यांना फार थंडी जाणवू नये. कदाचित हा माझा एक छोटासा प्रयत्न होता की मी माझी जबाबदारी कुठेतरी पार पाडतोय, पण मनात मात्र मी जाणत होतो की मी बाबांसाठी खरं तर जे हवं ते करत नव्हतो. मला स्वतःवर लाज वाटत होती. बाबा क्वार्टर्समध्ये थंडीची तीव्रता सहन करत राहिले आणि मी दररोज स्वतःला हे समजावत राहिलो की जे काही करतो आहे ते योग्य आहे. पण सत्य हे होतं की जेव्हा जेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडायची तेव्हा मला माझं अपयश आणि कमजोरी प्रकर्षाने जाणवायची. त्यांच्या डोळ्यात ती वेदना स्पष्ट दिसायची जी माझ्या निर्णयामुळे निर्माण झाली होती. मला जाणवलं की त्यांच्याशी होणारं हे वागणं
केवळ त्यांनाच नाही तर मलाही आतून पोखरत होतं. ही थंडी केवळ हवामानाची नव्हती, तर ती मनामध्ये निर्माण झालेल्या अंतराची एक रूपरेषा होती, जी मला आणि बाबांना एक विचित्र शांततेत गुरफटून टाकत होती. पूर्वी माझ्या मनात बाबांसाठी थोडीफार काळजी नक्कीच होती, पण मालतीने सतत माझ्या कानात भरावं तसं बोलणं सुरू केलं आणि मी हळूहळू बदलायला लागलो. ती वारंवार म्हणायची, तुझ्या बाबांनी तुला सोडलं होतं एक छोटंसं बाळ असताना. त्यावेळेस त्यांना हे जाणवलं का नाही? आणि आता तू त्यांच्यासाठी इतकं बलिदान का देतो आहेस? हे प्रश्न माझ्या मनात घर करू लागले. मी मनापासून या गोष्टींना चुकीचं मानत होतो, पण तरीही त्यांचा असा परिणाम झाला की हळूहळू मी बाबांची काळजी घेणं कमी केलं. दिवसेंदिवस माझी सहानुभूतीचा भाव कमी होत गेला आणि बाबांबद्दलची माझी चिंता फक्त किरकोळ गोष्टीपुरतीच सीमित राहिली. त्यांच्या गरजा दुर्लक्षित होऊ लागल्या आणि मी मालतीच्या वागणुकीला जास्त महत्त्व देऊ लागलो. मी स्वतःला सतत ही समजूत घालत राहिलो की कदाचित हेच योग्य आहे, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक पोकळी कायम होती. एका रात्री जेव्हा थंडी आपल्या शिखरावर होती आणि मी उबदार खोलीच्या हीटरमध्ये सोबतीने शांत झोप घेत होतो, तेव्हा अचानक माझा फोन वाजू लागला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण वारंवार फोन वाजल्यामुळे माझी झोप भंग झाली. डोळे उघडून पाहिलं तर रघु पुन्हा पुन्हा कॉल करत होता, पण थंडी आणि झोपेमुळे मी फोन उचलण्याची तस्दी घेतली नाही आणि परत एकदा उशीवर डोकं ठेवून झोपलो. मनात विचार आला, कदाचित काही साधी बाब असेल, सकाळी पाहीन. सकाळी उठल्यावर पाहिलं तर रघुचे अनेक मिस्ड कॉल होते. एका विचित्र बेचैनी जाणवली, पण मी स्वतःला समजावलं की कदाचित काही किरकोळ गोष्ट असेल. जेव्हा मी मोबाईलवर मेसेज चेक केला तेव्हा एकही मेसेज नव्हता. हे पाहून चिंता वाढली. मी तात्काळ बाहेर पडलो आणि सरळ क्वार्टर्सकडे निघालो. तिथं जे दृश्य पाहिलं ते पाहून मी हादरलो. क्वार्टर्स रिकामं होतं. ना बाबा तिथं होते ना रघु. मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. मी ताबडतोब रघुला कॉल केला. बराच वेळ लागल्यानंतर कॉल लागला. त्यांना सांगितलं, साहेब, रात्री मोठ्या साहेबांची तब्येत फारच खराब झाली होती. त्यांच्या अवस्थेवरून वाटत नव्हतं की थांबणं शक्य आहे. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं योग्य समजलो. त्यांच्या आवाजात थकवा आणि काळजी स्पष्ट दिसत होती. मी थोडा चिडून विचारलं, मग मला का नाही उठवलंस? गाडी होती, तू माझ्याकडे येऊ शकला असतास. त्यानं शांतपणे उत्तर दिलं, साहेब, रात्री सगळे दरवाजे बंद होते. मी अनेक वेळा कॉल केला, पण तुम्ही फोन उचलला नाही, म्हणून मला स्वतःच निर्णय घ्यावा लागला. मी रागाने विचारलं, आता कुठे आहेस? रुग्णालयात आहेस का? रघुने थोडक्यातच उत्तर दिलं, नाही साहेब, मी रुग्णालयातून गावाला चाललो आहे. मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना इथं राहायचं नाही. त्यांची तब्येत फार खराब आहे आणि ते आपल्या गावाला जाऊन विश्रांती घ्यायची इच्छा ठेवत आहेत. त्यांचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो. मी तडोक म्हणालो, तुझ्या डोक्यात ही कल्पना आली तरी कशी? तू माझ्या वडिलांना घेऊन गावाला जाऊ शकतोस. पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला. मी परत फोन केला, पण त्याचा नंबर बंद होता. मला खूप राग आला. मी फक्त फोनच करू शकत होतो, कारण मला हेही माहीत नव्हतं की रघु कोणत्या गावाचा आहे. मला त्याच्या गावचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. तो फक्त कधी कधी रजा घेण्यासाठी सांगायचा की माझ्या गावाला जायचं आहे. मी मालतीला ही गोष्ट सांगितली की रघु वडिलांना रुग्णालयात घेऊन गेला होता आणि नंतर त्यांना गावाला सोडून स्वतःही परत आला नाही. तेव्हा माझ्या आवाजात राग आणि तक्रार दोन्ही होते. मी माझ्या बोलण्यात हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की रघुने चुकीचं केलं आणि असा निर्णय त्याने एकट्याने घ्यायला नको होता. पण मालतीची प्रतिक्रिया आणि अपेक्षेपेक्षा अगदीच वेगळी होती. ती म्हणाली, बरं केलं त्यानं. असं समज की रघुने आपल्यावर मोठा उपकार केला आहे. तसंही तुझ्या वडिलांकडे काहीच नव्हतं, ना पैसे ना मालमत्ता. आता तरी ते बरे होते, पण उद्या काही झालं असतं तर रुग्णालयाचा खर्च कोण उठवणार? तुला माहितीये का सध्या रुग्णालय किती महागडी झाली आहेत? तिच्या बोलण्यात ना सहानुभूती होती ना खंत. ती हे बोलत होती जणू वडिलांचं जाणंही काही आनंदाची बातमीच असावी. मालती पुढे म्हणाली, हे बरंच झालं की रघु त्यांना घेऊन गेला. तसंही मी रघुला कामावरून काढणारच होते. तो नीट काम करत नव्हता आणि मी तुला काहीतरी वेळा तक्रार केली होती, पण तू कधी लक्ष दिलं नाहीस. आता असं समज की एकाच वेळी 2 त्रास संपले. मालतीचं बोलणं माझ्या मनाला वेगळ्याच प्रकारे भिडत होतं. एकीकडे मला वाटत होतं की कदाचित ती बरोबर बोलते. वडिलांसोबत राहणं खरंच खर्चिक होतं आणि त्यांची देखभाल करणं माझ्यासाठी कठीण होत चाललं होतं. पण दुसरीकडे माझ्या आत कुठेतरी एक वेदना होती. पण मालतीच्या कठोर बोलण्याने आणि तिच्या मुद्द्याने माझी भावना दडपून गेली. मी विचार केला की कदाचित
खरंच बाबांनी स्वतःच्या इच्छेने रघुसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांना काही अडचण होती तर ते माझ्याशी बोलू शकले असते. शेवटी मी त्यांना घरातून हकलून दिलं नव्हतं. ते स्वतःच निघून गेले होते. मग मी का त्यांच्या निर्णयासाठी स्वतःला दोष द्यावा? मालतीच्या बोलण्याने माझ्या मनातल्या शंका नाहीशा झाल्या. आता मी स्वतःला हे मान्य करायला भाग पाडलं की बाबांचं इथून जाणं हेच योग्य होतं. जर ते इथे राहिले असते तर कदाचित आणखी समस्या निर्माण झाल्या असत्या, खर्च वाढला असता आणि मालतीसोबतचे माझे नातेही बिघडले असते. आता राग मला माझ्या बाबांवर यायला लागला. मला वाटायला लागलं की जर त्यांना काही गोष्ट खटकत होती तर त्यांनी मला सांगितलं असतं. काय त्यांना आपल्या मुलावर इतकाही विश्वास नव्हता की आपली गोष्ट शेअर करावी? आणि जर ते स्वतःच्या इच्छेने गेले असतील तर आता ते कुठेही राहोत, मला काही फरक पडत नाही. मी त्यांना घरातून काढलं नव्हतं आणि हाच विचार माझ्या मनाला शांती देत होता. मालतीनं तिचं बोलणं संपवलं असं सांगितलं. बघ, तुला आता त्यांच्याविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही. ते त्यांच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेत आहेत आणि तुला तुझं घर सांभाळायला पाहिजे. आपल्या खांद्यावरचं ओझं कमी झालं आहे. तिच्या बोलण्यात असा एक स्वार्थ होता जो आता मला देखील योग्य वाटायला लागला. मी डोकं हलवलं आणि मालतीचं बोलणं मनापासून स्वीकारलं. त्यानंतर मी स्वतःला हे मान्य करायला भाग पाडलं की बाबांचं जाणं आपल्या आयुष्यासाठी चांगलंच झालं. आता ना मला त्यांची काळजी करायची होती ना त्यांच्या खर्चाचं ओझं उचलायचं होतं. मी हे मान्य केलं की हे सगळं आपल्या फायद्याचं झालं आहे. मी आणि माझ्या आयुष्याकडे लक्ष देणं सुरू केलं. जेव्हा माझे बाबा माझ्या आयुष्यातून निघून गेले तेव्हा सुरुवातीला मला त्यांची काही कमतरता वाटलीच नाही. ते माझ्या आयुष्याचा कधीच पूर्ण भाग बनले नव्हते, म्हणून त्यांची अनुपस्थिती माझ्यासाठी काही नवीन नव्हती. माझं आयुष्य पुन्हा एकदा नेहमीच्या दिनचर्येत परतलं होतं, जिथे मी कामावर जात होतो, माझ्या पत्नी मालतीचे खर्च भागवत होतो आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होतो. पण काहीच महिन्यात माझ्या आयुष्याची दिशा बदलू लागली. एक दिवस ऑफिसमध्ये मला बोलावून सांगण्यात आलं की माझी कार्यक्षमता कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मला पदोन्नतीऐवजी पदावन्नती दिली जाणार आहे. ही बातमी ऐकून मी हादरलो आणि खूपच अस्वस्थ झालो. माझ्या मनात सतत हेच प्रश्न फिरत होते की असं का झालं? माझ्या वरिष्ठांनी स्पष्टपणे सांगितलं, तुमची कार्यक्षमता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. जर तुमच्या वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या कामगिरीत सुधारणा केली नाही तर आम्हाला तुम्हाला नोकरीतून काढून टाकावं लागेल. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ही नोकरी माझ्या आयुष्याचा आधार होती. फक्त घर खर्चच नाही तर मालतीचे भरमसाठ खर्चही मी ह्याच पगारातून भागवत होतो. मी गंभीर मानसिक तणावात गेलो. वेळ जात राहिला पण माझ्या सर्व प्रयत्नांनंतरही माझ्या कार्यक्षमतेत फारसा बदल झाला नाही आणि अखेर तो दिवस आला जेव्हा मला नोकरी गमवावी लागली. ही बातमी ऐकताच मालतीचं वागणं पूर्णपणे बदललं. जेव्हा मी तिला सांगितलं की आता मी बेरोजगार झालो आहे तेव्हा तिने ना कोणती सहानुभूती दाखवली ना कोणती काळजी. उलट टोमणे मारत म्हणाली, हा माझा प्रश्न नाही. मी तुमच्याशी तुझ्या पैशामुळे लग्न केलं होतं, नाहीतर तुझ्याकडे काहीच नव्हतं. तिचे हे शब्द माझ्या काळजात खोलवर घुसले. पण मी शांत राहिलो. मालतीचं वागणं असं होतं की जणू तिला काहीच फरक पडत नव्हता की मी किती कठीण प्रसंगातून जातोय. ती अशा लोकांपैकी होती जी फक्त स्वतःचं आयुष्य आणि सुख यांचाच विचार करतात. जरी सगळं जग उलथापालथ झालं तरी तिने कधीही माझ्या अडचणींना स्वतःची जबाबदारी मानली नाही आणि कधीच माझ्यासोबत कुठलाही त्याग करण्याची तयारी दाखवली नाही. तिचे खर्च तसेच चालू राहिले आणि ती आपल्या ऐशारामात गुंग राहिली. मी छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागलो, पण त्या नोकऱ्या माझ्या पहिल्या नोकऱ्यासारख्या नव्हत्या, जिथे मला अनेक सुविधा आणि चांगला पगार मिळायचा. या नोकऱ्यांमधून माझं उत्पन्न खूपच कमी झालं होतं आणि मालतीच्या मागण्या पूर्ण करणं माझ्यासाठी अशक्य होत चाललं होतं. काही वर्ष अशाच परिस्थितीत गेली, जी मी खूपच अडचणीत आणि त्रासात घालवली. माझ्या घरात सर्व काही विस्कळीत झालं होतं. मी दिवसेंदिवस अधिकच त्रस्त आणि निराश होत चाललो होतो. मालतीच्या वागणुकीमुळे माझ्या अडचणी आणखीनच वाढल्या. एक दिवस जेव्हा मी थकून भागून कामावरून घरी आलो तेव्हा घराची अवस्था पाहून मी चकित झालो. सगळीकडे घाणच घाण पसरली होती, जणू इथे एखादी बाई राहतच नाही. मी मालतीला विचारलं, घराची ही अवस्था का आहे? साफसफाई का नाही केली? ती अत्यंत बेफिक्रीने म्हणाली, कामवालीला अनेक महिन्यापासून पगार दिला नव्हता म्हणून ती काम सोडून गेली. मी रागाने म्हणालो, कामवाली गेली असेल तर तू तरी स्वतः घराची साफसफाई कर. झाडू मारणे काही कठीण काम नाही, हे तर लहान मुलांनाही जमतं. पण मालतीने स्पष्ट नकार दिला.
ती म्हणाली, मला या सवयीच नाही आणि हे काम माझं नाही. तू दुसऱ्या मोलकरणीची व्यवस्था कर. मालतीच्या या वागणुकीमुळे माझी हतबलता आणखीनच वाढली. मला जाणवले की तिच्या दृष्टीने आता माझं काहीही महत्त्व उरलेलं नाही. ती फक्त स्वतःच्या आरामात आणि सुखसुविधांमध्ये रमलेली होती. माझ्या अडचणी तिला अजिबात समजत नव्हत्या. मला हे स्पष्टपणे जाणवलं की जर मी लवकरच एखादी चांगली नोकरी मिळवली नाही तर मालती मला सोडून निघून जाईल. तिच्या वागण्यातून हे उघड होतं की ती हा संबंध फक्त तेव्हाच निभावेल जेव्हा तिच्या इच्छा पूर्ण होतील. माझ्या आयुष्यातील या वळणावर मला तीव्रतेने जाणवलं की मी एका चांगल्या स्त्रीशी लग्न केलं नाही. ती कधीच मला एकटा सोडून जाऊ शकते. माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी शहरातल्या एका नव्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, ही आशा ठेवून की कदाचित तिथे मला नोकरी मिळेल. याआधीही हॉटेल व्यवस्थापनात काम केलं होतं म्हणून अनुभवाच्या जोरावर वाटलं की इथे काहीतरी चांगली संधी मिळेल. जेव्हा मी हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा कळालं की मुलाखत थेट हॉटेलचे मालक घेत आहेत. मालकांसमोर मुलाखत देण्याची कल्पना मला थोडी घाबरवणारी वाटली, कारण संस्थेच्या मालकासमोर बसणं, विशेषतः जेव्हा आत्मविश्वास कमी असेल, हे खूप दडपणाचं असतं. तरी मी स्वतःला सावरलं आणि खोलीत प्रवेश केला. तिथलं वातावरण खूपच भव्य होतं. मालक खुर्चीत बसलेले होते. त्यांचा चेहरा माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला थोडं हलकं वाटलं. मी माझी फाईल टेबलवर ठेवली आणि स्वतःचा परिचय देण्यास सुरुवात केली. जसं त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं, मला वाटलं जसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते कोणी दुसरा नव्हे तर रघु होता, आमच्या घरी पूर्वी काम करणारा नोकर. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण मी त्याला ओळखलं होतं, पण आता त्याचं रूप पूर्णपणे बदललं होतं. तो आता एक यशस्वी आणि स्वावलंबी व्यक्ती झाला होता. तो आता एका पंचतारांकित हॉटेलचा मालक होता आणि त्याच्या अंगावर 3 पीस सूट होता, जो त्याच्या नव्या दर्जाचं प्रतीक होतं. ही परिस्थिती माझ्यासाठी अतिशय अविश्वसनीय होती. त्याने माझ्या डोळ्यात पाहून हसत म्हटलं, हो, मीच रघु आहे आणि तू इथे काय करतोस? त्याचा हा प्रश्न माझ्यासाठी आणखीन एक धक्का होता आणि मला असं वाटलं की तो मला एखाद्या वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत आहे. तो रघु, जो मला माहित होता, आता एका नव्या उंचीवर पोचलेला होता. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं, पण तू हॉटेलचा मालक कसा झालास? हा प्रश्न माझ्या मनात चाललेल्या सगळ्या आश्चर्याचा एक आविष्कार होता. रघु हसत म्हणाला, लांब गोष्ट आहे, सांगतो तुला. हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालं आहे. मी म्हणालो, माझ्या बायकोमुळे? काय बोलतोस तू? मालतीमुळे तू हॉटेलचा मालक कसं काय होऊ शकतोस? तो म्हणाला, हो, तिच्यामुळेच. कारण तीच होती जी तुझ्या वडिलांशी वाईट वागली आणि त्याच कारणामुळे मी तुझ्या वडिलांना तिथून घेऊन आलो होतो. मी विचारलं, यात माझ्या वडिलांचा काय संबंध आहे आणि ते आता कुठे आहेत? रघु म्हणाला, सांगतो तुला. त्याच्या बोलण्याने मी थक्क झालो. तो सांगत होता की रात्री तुझ्या वडिलांची तब्येत इतकी बिघडली होती की त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि त्यांना वाटलं की त्यांना हृदयविकाराचा झटका येतोय. तो हे सगळं अशा पद्धतीने सांगत होता जसं एखादं गूढ उघड करत आहे. रघु म्हणाला की त्याने लगेच तुझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि मग त्याने त्यांना आपल्या गावात नेलं. तिथल्या ताज्या हवेमुळे त्यांची तब्येत सुधारली. तो त्यावेळी तुझ्या वडिलांची सेवा करत होता, जेव्हा तू त्यांची काळजीही घेत नव्हतास. त्याने सांगितलं की तुझ्या वडिलांनी त्याला आपला मुलगा मानलं होतं. रघु म्हणाल्या की तो त्यांच्याशी इतका जवळचा झाला की तुझ्या वडिलांनी आपली सगळी संपत्ती इथपर्यंत की हे हॉटेलही, ज्याच्याबद्दल तू कधी ऐकलं नव्हतं, त्याच्या नावावर केलं. तो सांगत होता की आता हे सगळं त्याचं आहे आणि मी एक क्षणही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतो. माझ्या डोळ्यात राग होता, मनात दुःखाची लाट होती आणि डोक्यात वादळ उठलेलं होतं. मी रागाने म्हणालो, धोकेबाज रघु, तुला लाज नाही वाटत का? हे सगळं माझं आहे, माझ्या वडिलांचं आहे आणि तू इथे मालक बनून बसला आहेस. माझ्या आत पेटलेली आग एका नव्या क्रोधात रूपांतरित होत होती आणि मी फक्त हेच विचार करत होतो की रघुने मला का नाही सांगितलं, का माझ्या वडिलांनी मला आवश्यक समजलं नाही की मला सांगावं. तुझं कर्तव्य होतं की येऊन मला सांगावं, पण तू तर विश्वासघातकी निघालास. रघु उत्तरला, तुमच्या वडिलांनी मला हे सगळं दिलं होतं, मी काय करणार? त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या जागी या हॉटेलचा मालक होऊ. त्यांच्या बोलण्यात अजिबात लाज नव्हती. तो पूर्णपणे खरं बोलत होता, पण मी हे सगळं स्वीकारू शकत नव्हतो. माझ्या मनात वादळ उठलेलं होतं. मी रागाने म्हणालो, माझे वडील कुठे आहेत ते मला लगेच सांग. मी स्वतः त्यांच्याकडे जाईन आणि तुला या खुर्चीतून हटवीन. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि हे सगळं माझ्या हक्कात येतं.
रघुने मला एक पत्ता लिहून दिला आणि म्हणाला, या पत्त्यावर जा, कोणालाही विचार, ते तुला दाखवतील. तो पत्ता कोणत्याही गल्ली किंवा इमारतीचा नव्हता, तर एक विचित्र नाव होतं, विश्वधाम. तो म्हणाला, फक्त हे नाव सांग, कोणीही तुला तिथं पोचवेल. रघुच्या बोलण्यात अनेक प्रश्न दडलेले होते, पण वेळ न दडवता मी तो पत्ता घेतला आणि मनाशी ठाम निर्णय घेतला की त्याच्यावर विश्वास ठेवून मी तिथं जाईन. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, माझे वडील कुठे आहेत? मी एका माणसाला विचारलं, हे विश्वधाम कुठे आहे? तो म्हणाला, ही आमच्या भागातील सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे. मी थक्क झालो. स्मशानभूमी? जेव्हा मी तिथं पोचलो तेव्हा मी रघुला फोन केला. तो म्हणाला, तिथे एक झाड आहे, त्याच्या खालीच तुझे वडील विश्रांती घेत आहेत. हे ऐकून माझ्या हातून फोन पडला. तेव्हा मला ही खरी गोष्ट कळाली की माझे वडील ह्या जगात नाहीत. तेव्हा मी आतून पूर्णपणे तुटून गेलो. मला वाटत होतं की विश्वधाम हे एखाद्या जागेचं नाव असेल, पण ते स्मशानाचं नाव निघालं. हे कळाल्यावर माझ्या मनावर मोठा आघात झाला आणि मी तिथंच बेशुद्धपणे रडायला लागलो. मी माझी अवस्था समजून घेतली. आता काहीही बदलू शकणार नव्हतं. माझे वडील या जगात नव्हते आणि जे काही मी पुन्हा मिळवण्याचा विचार करत होतो ते आता कधीच परत येणार नव्हतं. मी मातीजवळ बसलो आणि मनातल्या मनात त्यांची क्षमा मागू लागलो. मी गेलेल्या काळाची भरपाई करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या मनात एकच विचार वारंवार येत होता, बाबा मला माफ करा. पण आता उशीर झाला होता. मी तिथं अनेक तास बसून होतो, पण काहीही हाती लागलं नाही. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा कळालं की माझे वडील 6 महिन्यापूर्वीच या जगातून गेले होते. मी लगेच रघुला फोन केला आणि रागाने म्हणालो, मी तुला जिवंत सोडणार नाही. तू मला का नाही सांगितलं? पण रघुच्या आवाजात कोणताही पश्चाताप नव्हता. तो म्हणाला, ही त्यांची शेवटची इच्छा होती की तुला काहीच सांगू नये. ही गोष्ट माझ्यासाठी विषासारखी होती. पण रघु म्हणाला, मी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे आणि आता जर तू हॉटेलकडे पाऊल टाकलंस तर मी सिक्युरिटी गार्डला सांगेन की तुला बाहेर फेकून दे. त्याचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो. मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. आता पुढे काय करावं हे मला समजत नव्हतं, कारण त्यांचं वागणं खूपच थंड आणि कठोर होतं. मी त्याला काहीच अधिक बोललो नाही, फक्त फोन ठेवून दिला. घरी परतल्यावर जेव्हा मी हे सगळं माझ्या पत्नीला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, हे तर फारच वाईट झालं. चला आपण याविरुद्ध केस करूया. मी तिला म्हटलं की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि आता तुला फक्त केस करायचीच घाई आहे. आपण केस कशी करणार जेव्हा सगळं रघुच्या नावावर आधीच झालं आहे? आता तर माझे वडील सुद्धा आहेत नाहीत. माझ्या बोलण्यात राग आणि दुःख होतं, कारण त्यावेळी माझी पत्नी ही माझ्या समस्येचा भाग होती. पण तिला अजूनही हे कळलं नव्हतं की या सगळ्याचं मूळ कारण आपल्या नात्यात आलेली दरी आणि दुःख होतं. मालतीची प्रतिक्रिया माझ्यासाठी आणखीन एक धक्का होती. तिने माझ्यावर आरोपांचा वर्षावच केला आणि मी शांतपणे ते सगळं ऐकत राहिलो. ती म्हणाली, तू काही लहान मुल आहेस का? तुला कधी हे वाटलं नाही का की तुझ्या वडिलांनी इतके वर्ष परदेशात घालवली तर त्यांनी काहीतरी जमा करून ठेवलेलं असेल? तुला समजायला हवं होतं की त्यांनी कुठेतरी काहीतरी मागे ठेवलं असेल. तिच्या बोलण्यात असा टोन नव्हता जो माझ्या मनाला बोचत राहिला. मालती म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपल्याला त्यांची खुशामत करायला हवी होती, पण तू माझं काहीच ऐकलं नाही. तुझ्या डोक्यात काही नव्हतंच, फक्त स्वतःला आणि मलाही मूर्ख समजत होतास. हे ऐकून माझा मेंदू रागाने उकळायला लागला. माझ्या सहशक्तीचा अंत झाला. तिने भांडण आणखी वाढवलं आणि तिने जे काही बोललं त्याला उत्तर दिलं, तू काय सगळं बरोबरच केलंस का? तुझी खुशामत करणं एवढंच महत्वाचं होतं का? मी रागाने म्हणालो, तुला कधीही वाटलं की तो माझा बाप होता? तुझ्या बोलण्यापेक्षा जास्त वेदनादायक काहीच नाही. आमचं भांडण एवढं वाढलं की ती रागाने माझ्या समोरून निघून गेली. मला त्याची काहीच पर्वा नव्हती, कारण मी आधीच ठरवलं होतं की आता मी तिचा पाठलाग करणार नाही. मालतीने नेहमी स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य दिलं आणि आजही तेच करत होती. आता मला समजलं होतं की माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या अडचणींसाठी मी जबाबदार होतो आणि त्यांची तुलना माझ्याशी करणं फुकट होतं. मी एका वकिलाचा सल्ला घेतला जो माझ्यासाठी शेवटची आशा होती. वकिलाने माझी अवस्था पाहून सांगितलं, आता काहीही होऊ शकत नाही. तुझ्या वडिलांनी स्वतःहून त्यांची मालमत्ता आणि सगळं काही त्यांच्या नावावर करून दिलं होतं. आता तो कधीच ही सगळी गोष्ट तुला परत देणार नाही. त्याने पुढे सांगितलं की कायदेशीरदृष्ट्या मी काहीच करू शकत नाही आणि हे माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक होतं.
आता मी विचार करत होतो की माझ्या आयुष्यात या सगळ्याचा काय उपयोग होता. खरंच मी माझ्या वडिलांशी इतकं वाईट वागलो होतो का? मी त्यांना नोकरीबाबत खोलीत जागा दिली होती आणि त्यांच्याशी तसंच वागलो होतं जसं एखाद्या मुलाने आपल्या वडिलांशी कधीही वागू नये. मी माझ्या सगळ्या चुका विचारात घेतल्या आणि मनात पश्चातापाची एक लाट उसळली. आता मला समजलं की मी माझ्या वडिलांच्या अधिकारांना किती पायदळी तुडवलं होतं. याहून वाईट काय असू शकतं. मी त्यांचा विश्वास तोडला होता आणि जेव्हा त्यांनी माझ्याशी पुन्हा नातं जोडायचं ठरवलं तेव्हा मी त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं. त्यानंतर जे काही घडलं ते माझ्याच वागणुकीचा परिणाम होतं. रघुने सगळ्याचा फायदा घेतला आणि माझे वडील त्याच्या बोलण्यात अडकून माझ्याशी चांगलं वागण्याऐवजी त्याच्यासोबत निघून गेले. मी स्वतःला विचारलं, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? आणि मग मनात अजून एक प्रश्न आला, आता तरी काही होऊ शकतं का? पण जेव्हा वकिलांचं म्हणणं ऐकलं तेव्हा मला समजलं की आता काहीच परत मिळणार नाही. माझ्या वडिलांच्या आयुष्याचा तो भाग आता पुन्हा दुसराकडेच होता आणि मी माझ्या चुका करून सगळं काही गमावलं होतं. मला नेहमी वाटायचं की माझी अधोगती याच्यावरच थांबेल, पण खरं तर ही फक्त सुरुवात होती. मालतीनं माझ्या आयुष्यातून इतक्या कडकपणे नातं तोडलं की ती खरंच माझ्या आयुष्यातली सगळ्यात खोल जखम बनली. तिनं माझ्याशी संबंध पूर्णतः तोडले आणि स्वतःच्या मार्गावर निघून गेली. ती माझ्यावर इतकी रागावलेली होती की तिच्या आयुष्यातील माझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट तिने संपवली आणि दूर गेली. आता तिच्यासाठी माझ्या आयुष्यात काही स्थान उरलं नव्हतं आणि मी स्वतःला पूर्णपणे एकटं वाटू लागलो. या एकटेपणात आणि दुःखाच्या अवस्थेत मी लहान सहान नोकऱ्या करायला लागलो जेणेकरून कसा तरी जीवन चालू ठेवता येईल. घरी आलो की स्वतः जेवण बनवत होतो, स्वतः सफाई करत होतो आणि एकटाच बसून वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होतो. मला जाणवलं की मी काहीही केलं तरी माझ्या आयुष्यात एक पोकळी होती, एक वेदना होती जी कधीच कमी होत नव्हती. हेच माझं रोजचं जीवन बनून गेलं होतं. काही दिवसातच माझी तब्येत बिघडायला लागली. मी उपचारासाठी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की मला पोटाला अल्सर झाला आहे, ज्यामुळे माझ्या आयुष्यात अजूनही अडचणी येऊ शकतात. ही बातमी माझ्यासाठी आणखी एक धक्का होती आणि मला वाटायला लागलं की कदाचित आयुष्य माझ्यासोबत फारच कठोर झालं आहे. या सगळ्या गोष्टीनंतर मला ही समजायला वेळ लागला की जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचं मन दुखावतो तेव्हा आपण फक्त आपलं आयुष्यच बर्बाद करत नाही, तर त्याची शिक्षा फार खोल आणि गंभीर असते. आईचं मन दुखावणं देखील एक मोठी शिक्षा असते, पण वडिलांचं मन दुखावणं त्यापेक्षा कितीतरी मोठं आणि खोल नुकसान ठरू शकतं. वडिलांचा सन्मान हा फक्त कुटुंबातच नाही तर संपूर्ण आयुष्यात महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण वडिलांचं मन दुखावतो तेव्हा ते नुकसान आपल्याला संपूर्ण आयुष्यभराच्या अनुभवांमधून आणि शिकवणुकीतून परत मिळतं. माझ्यासाठी याचा अर्थ असा होता की वडिलांच्या सन्मानाची आणि प्रेमाची कदर करणं अत्यावश्यक आहे, कारण ते आपल्या आयुष्याची आधारशिला असतात आणि जेव्हा आपण त्यांचा आदर करत नाही तेव्हा त्यांची भरपाई कधीच करता येत नाही. मी माझ्या वडिलांचं मन दुखावलं होतं आणि आज मी त्याची किंमत मोजत होतो. माझ्यासाठी तो काळ खरंच एक परीक्षा बनला होता. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की केवळ आयुष्य जगणंच कठीण झालं नव्हतं, तर नोकरीही मिळत नव्हती. मी काहीही करण्याचा प्रयत्न करायचो, प्रत्येक दरवाजा बंदच वाटायचा. माझी शारीरिक स्थिती ही सतत खालावत चालली होती आणि पोटाच्या आजाराने मला तीव्र वेदनेत टाकलं होतं. अशा वेळी तोच रघु, ज्याला मी एक नोकर समजत होतो, माझ्या मदतीसाठी पुढे आला. रघु म्हणाला की मी तो नमक हराम नाही आणि तो असा माणूसही नाही की दुसऱ्याच्या वेदनेत आनंद मानेल. त्याला स्वतःच्या आयुष्यात लहान लहान मुले होती, तरी सुद्धा त्याने माझी अवस्था पाहून दर महिन्याला काही पैसे पाठवायला सुरुवात केली आणि त्याच पैशावर माझं गुजराण चालू होतं. ही अशी गोष्ट होती जी मी कधी कल्पनाही केली नव्हती की तो माणूस ज्याला मी तुच्छ समजलो तो माझ्या मदतीसाठी पुढे येईल. डॉक्टर म्हणाले की कदाचित मला एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, ज्यामध्ये माझ्या पोटाचा काही भाग काढून टाकावा लागेल. ही एक गंभीर आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती आणि मी सतत या चिंतेत होतो की हे सगळं कधी संपेल आणि माझी या वेदनेपासून सुटका होईल का नाही. माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस एक नव्या भीतीसह जात होता. मला हे समजायला वेळ लागला की जेव्हा माणूस आपलं नशीब दुर्लक्षित करतो आणि दुसऱ्यांसोबत अन्याय करतो तेव्हा शेवटी त्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यावेळी रघुच्या मदतीने मला जगण्यासाठी एक कारण मिळालं.
तो माझी मदत करत होता आणि मला हे जाणवून देत होता की आयुष्यात काही असे लोक असतात जे तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक असतात. मी त्यांचे आभार मानले, पण त्याच वेळी हेही विचार करत होतो की मी आपल्या वडिलांना कसे दुखावले आणि आता मी त्याचीच किंमत चुकवत होतो. खरी महानता आणि माणुसकी म्हणजे केवळ मोठ्या यशस्वी गोष्टी मिळवणे, संपत्ती मिळवणे नव्हे. एखाद्या व्यक्तीची खरी महानता त्याच्या स्वभावात लपलेली असते, विशेषतः त्याच्या आई वडिलांशी असलेल्या वागणुकीत. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आई वडिलांचे मन दुखावते किंवा त्यांना एकटे सोडते, तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी विनाशाचा मार्ग स्वीकारते. वृद्धावस्थेतील पालकांचे मन दुखावणे ही एक मोठी चूक असते, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर खोलवर होतो. माझ्या बाबतीतही जे काही घडलं त्यानं माझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. जेव्हा मी माझ्या वडिलांचं मन दुखावलं, त्यांचा सन्मान केला नाही आणि त्यांच्याशी असा वागलो ज्याचे ते पात्र नव्हते, तेव्हा मी काय गमावलं ते समजून घेण्यासाठी मला वेळ लागला. ही सत्यता मला तेव्हा समजली जेव्हा मी स्वतःला बर्बादीच्या उंबरठ्यावर उभा पाहिलं. राग, अहंकार आणि स्वार्थामुळे मी माझ्या वडिलांशी नातं खराब केलं. मला माहित नव्हतं की त्याचे परिणाम इतके गंभीर असतील. माणूस जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला समजत नाही की त्याच्या निर्णयांचा परिणाम काय होतो. वृद्धावस्थेत आई वडिलांना आधाराची गरज असते आणि या जीवनाच्या टप्प्यावर त्यांना आधार देण्याची जबाबदारी आपल्या मुलांचीच असते. पण काही लोक स्वतःच्या दुनियेत इतके गुंतून जातात की ते आपल्या आई वडिलांचं महत्त्वच विसरून जातात. ते त्यांची काळजी घेणं एक कर्तव्य न समजता एक ओझं समजू लागतात. असे लोक आपल्या आई वडिलांचा आधार होत नाहीत आणि मग एक दिवस त्यांना अशी शिक्षा मिळते जी कदाचित लगेच दिसून येत नाही, पण शेवटी तिचा परिणाम नक्कीच होतो. माझ्यासोबत जे घडलं त्याने मला शिकवलं की जोपर्यंत माणूस आपल्या आई वडिलांची किंमत ओळखत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थानं मानसिक शांतता मिळत नाही. माझे वडील ते व्यक्ती होते ज्यांनी माझ्या आयुष्याची पायाभरणी केली, माझ्या चुका नेहमी सहन केल्या आणि माझ्या यशात सर्वात मोठे पाठीराखे ठरले. पण मी त्यांना तो सन्मान दिला नाही ज्याचे ते खरेच पात्र होते. जेव्हा ते या जगातून निघून गेले तेव्हा मला कळालं की जे काही मला मिळू शकत होतं ते आता परत कधीच मिळणार नाही. जे लोक आपल्या आई वडिलांचा आधार बनत नाहीत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो की त्या क्षणी कदाचित त्यांना वाटतं की ते सुखी आहेत, पण त्यांच्या आयुष्यात एक असं रिक्त स्थान राहून जातं जे कधीच भरून निघू शकत नाही. जेव्हा आई वडिलांचं मन दुखावलं जातं तेव्हा एक दिवस असा येतो की त्यांच्या जाण्यानंतर आपण स्वतःला एकटं वाटायला लागतं. ते दरवाजे कायमचे बंद होतात जे कधी आपल्यासाठी उघडे होते आणि मग आपण त्या पोकळीला भरून काढण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हा वेळ परत येत नाही. मी स्वतः त्या वाटेवर चाललोय आणि हीच माझ्या आयुष्यातली शिकवण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात शांतता असावी, तुमचं मन कधीच सुटू नये, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांशी नेहमीच प्रेमाने आणि आदरानं वागलं पाहिजे. वृद्धत्वात जेव्हा त्यांना तुमच्या मदतीची गरज असते तेव्हा त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांना तुमच्या उपस्थितीचा दिलासा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांचं मन दुखावलं असेल तर लक्षात ठेवा की अजूनही त्या चुका सुधारण्याची संधी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला तुमच्या चुकांची कबुली द्यावी लागेल, जेणेकरून पुन्हा तुमच्या आयुष्यात सुकून परत येईल. मला हे सगळं समजायला उशीर झाला, पण मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही तुमच्या आई वडिलांशी तसंच वागत असाल जसं मी केलं होतं तर कृपया तुमचं वागणं बदला. कारण शेवटी असा वेळ येतो की माणसाला आपल्या चुकांचा हिशोब द्यावा लागतो आणि जोपर्यंत तो आपल्या चुका मान्य करत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.